दौलताबाद छत्रपती संभाजीनगर मार्गावर अब्दी मंडी गावाजवळ असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ एका भाविकाला चाकूचा धाक दाखवून लुटले आहे। ही घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दिलीप रामभुज मोरिया आणि मोहम्मद अमजद खान कादरी हे दोघे रेल्वेने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले होते। मोहम्मद अजमत खान यांच्या मुलाचा नवस फेडण्यासाठी खुलताबाद येथील जरजरी जरबख्श दर्गा या ठिकाणी नवस फेडून परत रिक्षामध्ये बसून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना अब्दी मंडी गावाच्या पुढे असलेल्या समृद्धी महामार्गाच्या जवळ अमजद खान यांची तब्येत बिघडली आणि ते रिक्षामध्ये थांबून एका बाजूला उतरले। यावेळेस रोडवरून 2 पुरुष आणि 2 महिला त्या दोघांजवळ आल्या। त्यातील 2 जणांजवळ धारदार शस्त्र होते। त्यांनी अमजद खान आणि रामभुज या दोघांना समृद्धी महामार्गाजवळ असलेल्या तलावाजवळ नेले। त्यातील एक वयस्कर माणूस येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवून होता। त्या दोघांनी दिलीप यांच्या छातीवर वार करून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे असलेले रोख रक्कम घेऊन पळ काढला। यावेळी दिलीप मोरिया यांच्याकडील रोख 80,000 रुपये तसेच सोन्या चांदीचा ऐवज आणि मोहम्मद यांच्याकडील देखील सोन्या चांदीचा ऐवज असे एकूण 3,27,800 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे। या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये उशिरा तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रात्री उशिरा मिठू बाबूराव राहणार येसगाव दिघी तालुका गंगापूर याला अटक केली आहे। त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने 8 फेब्रुवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गीते हे करत आहेत। जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद।